Hello students, today we are going to start Maths Part 2. The first lesson is Basic Concepts in Geometry. आता लेसनच्या नावावरूनच आपल्याला कळतं की याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रीचा स्टडी करायचा आहे. Geometry is totally new subject for you. So, first of all we will understand what is the meaning of geometry. Geometry हा जो शब्द आहे हा ग्रीक वर्ड्स पासून तयार झालेला शब्द आहे. दोन ग्रीक वर्ड्स आहेत. जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरिंग. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण अर्थच्या मेजरमेंटचा स्टडी करणार आहोत किंवा लँड मेजरमेंटचा स्टडी करणार आहोत तो सब्जेक्ट म्हणजे जॉमेट्री. याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता जॉमेट्रीतले बेसिक कन्सेप्ट कुठले कुठले आहेत तर 3 बेसिक कन्सेप्ट आहेत जॉमेट्रीमध्ये. पॉइंट, लाईन अँड प्लेन. आता पॉइंट म्हणजे काय आपण डिफाइन करू शकत नाही. जसं नंबर डिफाइन करता येत नाही तसं पॉइंट पण आपण डिफाइन करू शकत नाही. पण आपण असा एखादा डॉट जर काढला तर हे डॉट डिफरंट जे मी काढलेले आहेत दॅट इज पॉइंट. ह्या डॉट्सला आपण पॉइंट म्हणतो. आणि हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट ओळखण्यासाठी आपण त्याला काही अल्फाबेट्सने असे नेमिंग देतो. याला आपण पॉइंट A, B, C, D, P असे वेगवेगळे आपण नावं देऊ शकतो. सो इट इज पॉइंट. त्याला काही अशी सेपरेट आपण डेफिनेशन सांगू शकत नाही. किंवा पॉइंटवरून आपण लोकेशन ठरवू शकतो की सपोज A हा पॉइंट आहे. जर मी त्याच्याकडे सर्कल काढलं तर मी असं म्हणू शकते की तो जर सेंटर पॉइंट असेल तर A इज द सेंटर ऑफ द सर्कल. किंवा मी हे 2 पॉइंट जॉईन केले तर ही एक सेगमेंट तयार होईल आणि ह्या सेगमेंटचे हे एंड पॉइंट्स होतील. किंवा हा जो C पॉइंट आहे हा C पॉइंट जर मी अशा प्रकारे काढला तर हा क्वाड्रिलॅटरलच्या एका कॉर्नरला येणारा पॉइंट आहे. अशा पद्धतीने आपण पॉइंट हे डिफरंट टाईपने आपण सांगू शकतो पण आपण ते डिफाइन करू शकत नाही. आता सेकंड बेसिक कन्सेप्ट आहे दॅट इज लाईन. लाईन जी असते ती डिफरंट पॉइंट्सचा सेट असते. म्हणजे आपण इन्फिनिट पॉइंट असे एकत्र केले आणि ते जॉईन केले तर ही दोन्ही साईडला वाढत जाणारी अशी लाईन असते. आणि प्लेन सुद्धा आता सपोज हा बोर्ड आहे हा एक प्लेन आहे परंतु हे जे प्लेन आहे हे प्लेन असे चारही साईडला इन्फिनाइट डिस्टन्स पर्यंत वाढत जाऊ शकतं. तर पॉइंट्स, लाईन अँड प्लेन these are basic concepts in geometry. Now let us learn about coordinates of points and distance. आता पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय याच्यासाठी तुमच्या समोर एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे बघा. या नंबर लाईनवर काही पॉइंट्स मी घेतलेले आहेत. या O पॉइंट पासून सुरुवात केले तर राईट साइडला ABCD हे पॉइंट्स आहेत आणि लेफ्ट साइडला PQR हे पॉइंट्स आहेत. आता ABCD या पॉइंट्सच्या खाली मी काही नंबर्स लिहिलेत 1 2 3 4 जे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि या 0च्या लेफ्ट साइडला लिहिलेले नंबर्स हे निगेटिव्ह नंबर्स आहेत. प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड जो नंबर आहे त्याला म्हणायचं तर पॉइंटचा कोऑर्डिनेट. म्हणजे A पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 1 किंवा C पॉइंटचा कोऑर्डिनेट 3 आहे. Q पॉइंटचा कोऑर्डिनेट -2 आहे. आता अशा पद्धतीने हे डिफरंट पॉइंटशी रिलेटेड नंबर्स म्हणजे त्यांचे कोऑर्डिनेट्स झाले. आता या कोऑर्डिनेट्स मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल. फॉर एक्झाम्पल आपल्याला डिस्टन्स AD फाइंड करायचंय. याचा अर्थ A आणि D ह्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स फाइंड करायचंय. मग आपण त्याच्यामध्ये किती पार्ट्स तयार झालेत हे जर आपण काउंट केलं तर आपल्याला डिस्टन्स मिळू शकेल. A आणि D पॉइंट मध्ये बघा हा 1 2 आणि 3 पार्ट्स झालेत. म्हणजे यांच्यामधलं डिस्टन्स 3 आहे असं आपण सांगू शकतो. पण जर असे खूप मोठे नंबर्स असतील की ज्यांचे कोऑर्डिनेट समजा एकाचा 1 आहे आणि दुसऱ्याचा खूप मोठा कोऑर्डिनेट आहे तर ते असे मोजत बसायला आपल्याला खूप लेंदी प्रोसेस होणार आहे. त्याच्यासाठी आपण इथे एक सिंपल मेथड वापरणार आहोत. आपण 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला यूज करणार आहोत की जो लार्ज कोऑर्डिनेट आहे त्याच्यामधून आपण स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करणार. दिस LC इज रिटन फॉर लार्ज कोऑर्डिनेट अँड SC इज फॉर स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता A आणि D मध्ये जर आपण विचार केला तर लार्ज कोऑर्डिनेट एक लक्षात ठेवायचं की नंबर लाईनच्या राईट साइडला जो नंबर असेल तो ऑलवेज लेफ्ट साइडच्या नंबरपेक्षा मोठा असतो. हे सिंपल टेक्निक लक्षात ठेवायचं की नंबर लाईनवर जितका राईट साइडला पॉइंट असेल तितका तो मोठा आहे. मग आता A आणि D मध्ये राईट साइडला येणारा पॉइंट D आहे म्हणजे D चा कोऑर्डिनेट हा A पेक्षा मोठा असणार आहे आणि D चा कोऑर्डिनेट आहे 4. मग आपण करणार 4 आणि मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे A चा आहे 1. 4 - 1 केलं तर आपल्याला डिस्टन्स AD मिळालं 3.
नेक्स्ट सपोज आपल्याला डिस्टन्स CR फाइंड करायचे, म्हणजे आपण हे दोन पॉइंट कन्सिडर करणार C अँड R. आता C चा कोऑर्डिनेट 3, R चा -3. राईट साइडला कुठला पॉइंट येतो तर C, म्हणजे 3 हा लार्ज कोऑर्डिनेट झाला. मायनस स्मॉल कोऑर्डिनेट आहे -3, पण इथं मायनस साइन आले म्हणून ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता हा मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 3 + 3 होईल, म्हणजे काय होईल तो 6. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स हे फाइंड करू शकतो. मग थोडक्यात डिस्टन्स म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम लार्ज कोऑर्डिनेट, and the distance between any two point is always a non-negative real number. कुठल्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स हे नेहमी नॉन निगेटिव्ह असतं. नॉन निगेटिव्ह म्हणजे काय? पॉझिटिव्ह असू शकतं किंवा 0 असू शकतं. नॉन निगेटिव्ह रिअल नंबर असतो तो. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड करू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचं, दॅट इज बिटवीननेस. आता बिटवीननेस साठी आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले असणार आहेत. सपोज P, Q अँड R आर 3 पॉइंट्स. आता हे 3 पॉइंट्स जे आहेत 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर मीन्स एकाच लाईनवर असणारे पॉइंट्स आहेत. तर जर P, Q आणि R हे 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्यांच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज असतात. हे 3 पॉइंट कसे असू शकतील? या क्रमाने असतील, एक तर P, Q, R किंवा P, R, Q किंवा R, P, Q अशा 3 पॉसिबिलिटीज तिथे होऊ शकतात. मग याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की विच पॉइंट इज बिटवीन अदर 2 पॉइंट्स. जर फर्स्ट फिगर आपण बघितली तर Q इज बिटवीन P अँड R, सेकंड फिगर मध्ये R इज बिटवीन P अँड Q आणि थर्ड फिगर मध्ये P इज बिटवीन R अँड Q. तर याच्यामध्ये सपोज आपण फर्स्ट फिगर कन्सिडर केली तर याच्यामध्ये कसं होणार आहे बघा, हे डिस्टन्स PQ आणि डिस्टन्स QR हे जर आपण ऍड केलं तर आपल्याला हे टोटल डिस्टन्स PR मिळणार आहे. दॅट मीन्स इफ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR, देन P', Q', R. याचा अर्थ काय होतो की Q इज बिटवीन P अँड R. याला म्हणायचं बिटवीननेस. Q इज बिटवीन P अँड R. जो बिटवीन पॉइंट आहे तो मध्ये लिहायचा आणि एंड पॉइंट कडे लिहायचे. आता याच्यावर तुम्हाला सपोज असं सांगितलं की डिस्टन्स PQ तुम्हाला दिलेला आहे सपोज 2 अँड डिस्टन्स QR दिलाय 3 अँड फाइंड डिस्टन्स PR आणि प्रॉपर्टी दिली की P', Q', R म्हणजे Q इज बिटवीन P अँड R तुम्हाला माहितीये. मग डिस्टन्स PR फाइंड करायचं असेल तर काय करायला लागेल? डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR, दॅट मीन्स 2 + 3 आणि त्याच्यावरून आपल्याला डिस्टन्स PR मिळेल 5. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड करू शकतो आणि बिटवीननेस प्रॉपर्टी वरून आपण कुठला पॉइंट इतर दोन पॉइंटच्या बिटवीन आहे ते ओळखू शकतो. याच्यावर डिपेंड प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.